ओके, चल पुन्हा एकदा आपल्याला दिलेलं काय बेटा 6व्या सम मध्ये 6वी स्टार्टिंग कंटिन्यू विथ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 6व्या गणितामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वेट किती होईल 4000 50 के त्याच्यानंतर पुढे म्हणजे स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा सिग्माची किंमत किती आली 5 केजी z is equal to तुला फॉर्म्युला x x bar upon सिग्मा अजून उत्तर येतं -1 इकडच्या साइड मला टोटल एरिया माहिती किती असतो इकडचा 0.5 मग 0.5 त्याच्या पुढे फायनली काय येईल .48 near equal to किती आहे 63 nearly equal to किती आहे 600 फोटो का ग्रुप ओके एकाच गणितामध्ये किती केले 2 फॅक्ट ची किंमत किती आहे 2040 ठीक आहे आणि स्टँडर्ड काय म्हणतोय assuming normal distribution find number of pulse head more than पहिल्या याच्यात काय म्हणतोय equal to 2150 minus 204 आपण इथे ग्राफ काढू हा काय त्याचा ग्राफ बर बोला टोटल एरिया असतो 0.4 नाही अकाउंट जाईल मायनस कडच्या साइडला पुन्हा रिक्वायर्ड एरिया .8 दिला तर पुन्हा तुला हा एरिया दिलाय का बुक मध्ये डिस्ट्रीब्युशन मध्ये बघा ना चार्ट मध्ये बघा चार्ट मध्ये किंमत आहे का बघा चार्ट मध्ये ही किंमत आहे का बघा म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स थ्री ओके फाइन नंतर मग पुढे काय एक्सपेक्टेड नंबर .6 नियरली इक्वल टू किती आलं 6 लेस दॅन किती 1960 आवर्स लेस दॅन 1960 आवर्स म्हणजे x ची किंमत घ्या 1960 मग z इज इक्वल किती आलं
2 मिनिटं राईट आहे -1.333. ओके, पुन्हा काय करणार याचा येस और नो. मग कसं करता येईल? काय दिल्या बोला रिक्वायर्ड चलो 0.5 दिलेला तुम्हाला आता हा दिलेला असेल बघ किती दिलाय 0.0918. ओके, पुढे काय x नियरली पुढे किती आलं 180. लिहून घ्या. ओके, आता किती बघा नाहीये ऑनलाइन वाले. ओके, ऑनलाइन वाले कळा. नेक्स्ट register if produce is normal mean म्हणजे काय झालं x बार ची is equal to किती येतो x minus x bar upon sigma. x minus x bar ची किंमत किती आहे 100. एका ब्रॅकेट मध्ये आपण सिग्मा ची किंमत फॉर कोणासाठी पहिले 98. मग z is equal to 98. Okay, starting with the last sum of probability distribution, that also normal distribution. A manufacturer knows from the experience that a resistance of resistors he produces is a normal with a mean म्हणजे काय x bar ची किंमत किती आली बेटा 100. त्याच्यानंतर स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा ची किंमत किती आली आहे 2 ओहम. पुढे what percentage of resistors will have the resistance between 98 ohm and 102 ohm. 98 ohm आणि 102 ohm मध्ये मग x ची किंमत किती आहे सगळ्यात पहिल्यांदा जनरलाइज फॉर्म्युला z x minus x bar upon sigma. x ची किंमत माहित नाही सध्या. x bar किती आला 100, सिग्मा ची किंमत किती आली 2. for x is equal to 98. मग x ची किंमत 98 ठेवली, z ची किंमत किती आली -1. जेव्हा x ची किंमत 102 असेल तेव्हा z ची किंमत किती आली 1. मग पुन्हा ग्राफ काढला. ग्राफ मध्ये एका बाजूला किती आला -1, एका बाजूला काय आला +1. बिटवीन म्हणतोय म्हणून एवढा मधला एरिया आला. मग रिक्वायर्ड एरिया काय होईल z is area from z is equal to 0 to z is equal to -1 प्लस एरिया from z is equal to 0 to z is equal to 1. दोघांची ऍडिशन केली, रिक्वायर्ड एरिया भेटला. पण याच्या पुढे थोडंसं आपलं बाकी आहे गणित. याच्या पुढे म्हणतोय तुम्हाला पर्सेंटेज मध्ये आन्सर पाहिजे. कशात पाहिजे पर्सेंटेज. देअरफॉर पर्सेंटेज मध्ये रिक्वायर्ड पर्सेंटेज किंवा रिक्वायर्ड आन्सर लिहू आपण. देअरफॉर रिक्वायर्ड आन्सर which is equal to 0.6826 त्याला मल्टिप्लाइड बाय 100 which is equal to 68.26%. पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये 68.26% येत आहे. पर्सेंटेज ऑफ रेजिस्टर्स बिटवीन 98 ते 102 मध्ये जे चांगले रेजिस्टर्स असतील त्यांची किंमत किती असेल बेटा 68.26%. पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपल्याला विचारतं, पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागेल. ओके, दिस एंड्स युअर नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन मेथड and also the probability distribution chapter. Okay, that's all. बाकीचं नंतर. Thank you.